बीडमधील राजकारणातले मराठा ओबीसी जातकारणातले राजकीय शोले आज उफाळून आले। मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट पोलिसांनी गुरुवारी उधळून लावला। जरांगेंचा सहकारी अमोल खुणे आणि आणखी एकाला अटकही केली। मात्र या प्रकरणाला जेव्हा गंभीर वळण लागलं तेव्हा लागलं जेव्हा मनोज जरांगेंनी माजी मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेतलं। मुंडेंनी चुपारी दिली असा गंभीर आरोप जरांगेंनी केला। मुंडेंनी सगळे आरोप फेटाळले, नार्को टेस्ट करण्याची तयारी दाखवली आणि स्वतःच सीबीआय चौकशीची मागणीही केली। काय घडलं दिवसभरात पाहूया हा रिपोर्ट। राज्यात सर्वात मोठा कलगीतुरा बीडमध्ये रंगला। एकीकडे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे, दुसरीकडे होते राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे। नेहमीचे राजकीय आरोप प्रत्यारोप नव्हते, नेहमीची जात समाज आरक्षणाची भाषा होतीच, पण विषय त्याहून अतिशय खोल आणि अतिशय गंभीर होता। आपल्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला असा आरोप जरांगेंनी केला होता। त्या आरोपांना धनंजय मुंडेंनी आज परळीतल्या जगमित्र कार्यालयात उत्तर दिलं आणि सीबीआय चौकशीची मागणी करून टाकली। मला धमकी नाही दिली एवढी, आणखीन ही अवलाद धमकी देणारी पैदा नाही होऊ शकत। पण एक गोष्ट सत्य आणि खरी पण आहे की हे खूप मोठं षडयंत्र कट रचला गेला। एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय, घाट घातलाय। तुम्ही हक्क्यांना मारलं, मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे? तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं, तुम्ही कर्नलला मारलं। अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं। धनंजय मुंडे यांनी ब्रेन मॅपिंगची तयारी दाखवली, त्याला जरांगे पाटलांनीही तात्काळ उत्तर दिलं। माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा। माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा। कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू, म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय। तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे, मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या। नार्को टेस्ट करा म्हणून होऊन दे, दूध का दूध पाणी का पाणी। उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या एसपी साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार। सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्ट। मनोज जरांगेंनी एवढे गंभीर आरोप का केले याचं उत्तरही धनंजय मुंडेंनी दिलंय। बीडच्या महाएल्गार सभेत जरांगेंना विचारलेले 2 प्रश्न खटकले असतील असा अंदाज त्यांनी बांधला। एकदा समोरासमोर होऊन जाऊ द्या असं आव्हानही दिलं। तुम्ही मला गाडी घेऊन द्या, आरोपी म्हणले। आम्ही गाडीनं गाडी ठोकतो। मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची, बाहेर राज्याच्या पासिंगची आहे, ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे। मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एल्गार, पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो, कारण बाकीच्यांनी तर मला लाता हकलो बाहेर काढलं होतं। एका ठराविक जातीमधून हकलो लाता मारून, म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो। ओबीसीच्या संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो, आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे 500 मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली, हे सगळं आरक्षण जे आहे
हे कसं मिळणार होतं, काय मिळणार होतं त्यांनाच माहित. पण त्यांना फसवलं म्हणून 500 जीव गेले. तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंसकच करता. त्याला संपून टाकील, आता मला संपून टाकील म्हणले. आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार? 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी मनोज जरांगेंच्या हत्येचा कट उधळून लावला. 2 आरोपींना अटक केली. त्यातला एक अमोल खुणे हा जरांगेंच्या अतिशय जवळचा सहकारीच निघाला. जरांगेंनी या आरोपींची कथित ऑडिओ क्लिपही ऐकवली. तसंच त्यांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाल्याचा दावाही केला. साहेब काय करायचं मग? चालतं, काय अडचण सांगतो. रविवारी येणार का? रविवारी येतो मग साहेब. नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आत्ता नाही देऊ शकत. मी अडचणीत आहे. आत्ता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल. हो चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या. आहेत का मग? नाही, मी रविवारी. उद्याच रविवारी साहेब. मग येतो मी तुम्हाला बोलतो ना. परवा रविवार. हा, परवा सोमवार येऊ का? चालतंय. तर अटक करण्यात आलेले आरोपी जरांगेंचेच कार्यकर्ते आहेत, याकडेही मुंडेंनी लक्ष वेधलं. काही लोक मला भेटले, मी कट केला, मी त्याच्या पाठीमागे, माझ्या जीवाला धोका आहे. आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे. मला धोका, माझ्याकडून त्यांना धोका. काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे? माझं त्यांचं वैर काय? माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, मराठा आरक्षण घ्या. त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून चोरू. या वादात करुणा शर्मा मुंडे यांनी उडी घेतली. जरांगेंच्या आरोपात तथ्य आहे असा विश्वास व्यक्त केला. तर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडेंच्या वतीने हमी दिली. धनंजय मुंडेचा धंदाच तेच आहे. जे लोक त्यांचे विरोध जात आहे ना, त्यांच्यासाठी ते कटकारस्थान रचतोय, त्यांचे पाठीमागे लोक सोडतोय. जरी त्या लोक अच्छा जरांगे भाऊकडे तो लोक सोडण्यामध्ये तो सक्षम नाही राहिला, तो त्यांचे लोक फोडले. आणि याची माहिती मला 1 महिने अगोदर मिळाली होती. मनोज जरांगेला नेहमी चर्चेत राहायला आवडतं. आपल्या समोर मीडियाशिवाय जगू शकत नाही हा माणूस. त्यामुळं मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करतील. आता आजपर्यंत आरक्षणाच्या नावानं ओबीसी मधल्या नेत्यांना जरांगेंनी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आणि आता विषय संपल्यानंतर अशा पद्धतीचं मला वाटतं जरांगेचीच पहिल्यांदा यामध्ये चौकशी झाली पाहिजे. जरांगेंच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर पोलीस योग्य तपास करतील अशी ग्वाही सत्ताधाऱ्यांनी दिली. तुम्हाला या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. सरकारने हे मोठं आणि गंभीर प्रकरण एखाद्या समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांच्यावर त्याचं जीवन संपवण्याला, जीव घेण्यापर्यंतचं किंवा मारण्यापर्यंतची जर बाब पुढे येते आहे तर याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आणि हे प्रकरण खरोखरच सीबीआयकडे दिलं पाहिजे. नाही, पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे. शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं सरकारने या आरोपाची चौकशी केली पाहिजे. गृह विभाग झोपलेला आहे का? सुपाऱ्या परवा नाशिकलाही दिल्या गेल्या. भारतीय जनता पार्टीच्याच माजी नगरसेवकांनी सुपारी भाजपच्याच आमदारांनी दिली. मनोज जरांगे पाटलाच्या या आरोपाची चौकशी गृह विभागाने केली पाहिजे. असं गंभीर एकदम ते राज्य सरकारने तात्काळ या बाबतीमध्ये कारवाई केली पाहिजे. म्हणजे असं आहे की एखाद्या प्रश्नासाठी एखादा नेता समाजावर उभा राहतोय आणि त्याच्याच हातीचा खेळ कोणी करत असेल तर राज्य सरकारने त्यांना तातडीनं स्वतः मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की त्यांना संरक्षण द्या आणि जे कोणी अशा गटामध्ये सामील असतील त्यांना तात्काळ कारवाई करा. दरम्यान हत्येच्या गटात सहभागी असलेल्या आरोपींना 5 दिवसांची कोठडी मिळाली. आणि कट रचण्याबद्दलचा त्या अनुषंगाने काल दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा गोंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या BNS कायद्याअंतर्गत कलम 55 आणि 61 अंतर्गत आणि त्या अनुषंगाने
अर्जामध्ये जो 2 नाव दिलेले होते, दादा गरुड आणि अमोल खुणे, हे 2 आरोपीला पोलिसांनी अटक केलेला आहे आणि पुढचा तपास आता त्यांना PCRची मागणी करणार आणि पुढचा तपास करणार आहे. मनोज जरांगेंच्या हत्येचा कटाचा आरोप असलेल्या अमोल खुणेंच्या आई आणि पत्नीने काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. तेव्हा असं कुणाचं हे करीत नाही. गाडी बायला सगळं त्यांनी वडीत नेलं. एवढा मुलगा होता त्याचा तवा तेव्हापासून ते रंगे पाटला संघच आहे. आमच्या मुलाला न्याय मिळावा एवढंच आहे आम्हाला. आम्हाला कुणाचं काही नको, रुपयाची आशा नाही. फक्त माझा मुलगा सुखासुखीशी हे ठेवा तेने. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेला वाद आता बीडमध्ये गंभीर वळण घेतोय. राजकारण समाजकारणावरून सुरू झालेल्या आरोपांची दिशा आता गुन्हेगारीकडे वळली. बीडमधलं गढूळ झालेलं सामाजिक वातावरण शांत होत आहे असं वाटत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते आणखी गढूळ होताना, आणखी खोल जाताना दिसतंय. जालन्याहून रवी मुंडेसह विकास माने, ABP माझा, बीड.